रोज रोज भाजीला काय बनवायचा हा प्रश्न तर आपल्याला सगळ्यांना पडतोच, पण अगदी झटपट आणि अगदी चविष्ट किंवा सगळेजण आवडीने खातील असंच आपल्याला बनवायची इच्छा होते। तर आज अशाच पद्धतीची छान अशी खानदेशामधली स्पेशल अशी रेसिपी म्हणजेच डुबुक वड्यांची रेसिपी आज आपण बनवणार आहोत। अगदी झटपट तयार होते आणि खायला सुद्धा अगदी चविष्ट आणि अतिशय मस्त अशी लागते। सगळेजण आवडीने खातात आणि परत परत करायला सुद्धा सांगतात। करायला अगदी सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज कांदे डायरेक्टली आपण मस्त असे गॅसवरतीच भाजणार आहोत। अशा प्रकारची जाळी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्टली गॅसवरती जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे आणि साल काढून घेतलेले आहेत आणि थोडंसं जे खोबरं आहे तर ते सुद्धा मी इथं असं ठेवलेलं आहे। एरवी आपण काय करतो, कांदा जो आहे तर तो एक तर कट करून त्याला तव्यामध्ये भाजतो किंवा मग डायरेक्टली आपण तेलामध्ये फ्राय करतो। पण अशा जर पद्धतीने तुम्ही गॅसवरती जर कांदा भाजला तर त्या भाजीची जी टेस्ट आहे तर ती खूप छान अशी लागते। तर इथं खोबरं जे आहे तर ते लगेचच भाजलं जातं आणि त्याला लगेचच थोडंसं असं जळल्यासारखं होतं। त्यामुळे त्याला व्यवस्थित असं पटकन थोडंसं भाजून घ्यायचं आणि कांदे भाजण्यासाठी थोडासा जरा जास्त वेळ लागतो। अगदी मीडियमच फ्लेम ठेवायची, कारण की खोबऱ्याला जे आहे तर ते खूप जास्त असं पटपट जे आहे तर त्याला जाळ लागतो आणि मग ते खूप जास्त असं काळसर होते। काळसर जरी झालं तरी अजिबात अशी कडू वगैरे टेस्ट काही त्याची लागत नाही। आता इथे तुम्ही बघू शकता खोबरं जे आहे तर ते लगेचच भाजलं गेलं, पण कांदे जे आहेत तर ते एका साईडने आणखी भाजायचे राहिलेले आहेत। तर आता अलट-पलट करून त्याला छान असं आपण भाजून घेऊयात। तर इथं कांदे दोघी साईडने छान असे भाजले गेलेले आहेत। तुम्हाला जर अजून थोडेसे जास्त भाजायचे असतील तर तुम्ही भाजू शकता। तर आता इथे मी जे आहे गॅस बंद केला आणि एक मिक्सरचा जार घेतला आणि त्याच्यामध्ये कांद्याचे 4 ते 5 फोडी करून घेतल्या, म्हणजे थोडंसं कट करून घेतलं आणि नंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकलं। सोबतच त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरं। तर खोबरंसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं बारीक कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून खोबरं जे आहे तर ते छान असं लगेच पटकन बारीक होईल। त्यासोबतच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा छोटासा आल्याचा तुकडा तो सुद्धा मी छान बारीक कट करून त्यामध्ये टाकत आहे आणि सोबतच 3 हिरव्या मिरच्या। तर तुम्ही हिरव्या मिरच्या नाही टाकल्या तरी सुद्धा चालेल। आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर, तर कोथिंबीर टाकल्यामुळे काय होतं, मसाला जो आहे तर त्याला छान अशी टेस्ट येते। तर सुरुवातीला पाणी न टाकता आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छान असं बारीक वाटण तयार करायचं आहे। तर इथं बारीक वाटणसुद्धा छान असं तयार करून झालं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं हिरवगार आपलं वाटण जे आहे तर ते तयार झालेलं आहे। तर आता इथे आपल्याला डुबुक वडे जे बनवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे। तर इथं मी जवळपास 3 ते 4 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला कुठल्या प्रकारात म्हणजे जास्त प्रमाणात भाजी जर करायची असेल तर तुम्ही त्यानुसार जे आहे तर ते पीठ घेऊ शकता। आपल्याला त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि सोबतच त्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे। चवीनुसार त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर लाल तिखट नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, कारण भाजीसुद्धा आपली तिखटच असते आणि यामध्ये जर टाकलं तर जास्त तिखटपणा येऊ शकतो। सुरुवातीला कोरडे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं करून पाणी त्यामध्ये टाकायचं। तर मी पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकलं तर तेवढंच जे आहे पाणी तर ते परफेक्ट असं झालं आणि त्यामध्येच मग मी अशी विस्करच्या मदतीने सगळ्या ज्या त्यामध्ये गुठळ्या वगैरे होत्या तर त्या व्यवस्थित असं मिक्स करून त्या सगळ्या मोडून घेतल्या आणि एक व्यवस्थित छान असं कन्सिस्टन्सीचं बॅटर जे आहे तर ते मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे। जर तुम्ही हाताने मिक्स करत असाल तर अगदी हळूहळू किंवा चमच्याने मिक्स करत असाल तर अगदी थोडंच पाणी घाला, कारण चमच्याने सुद्धा जे आहे तर त्यामध्ये ज्या गुठळ्या तयार होतात तर त्या अगदी सहज मुळत नाहीत। त्यामुळे मग थोडं पाणी जर तुम्ही त्यामध्ये टाकून मिक्स केलं तर मग छान असं हे तयार होतं। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे। खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त घट्टही नको। तर बॅटर तर आपल्या इकडे तयार आहे। तर इथे आता आपण तेल टाकून घेणार आहोत। तर थोडी मसाल्याची भाजी असली म्हणजेच भाजीला थोडंसं तेल तर जास्तच लागतं। तर इथं मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तर तो यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। यामध्ये कुठल्याही प्रकारचं जिरं मोहरीची फोडणी द्यायची नाही, कारण की आपण छान अशी मसाल्याची भाजी बनवणार आहोत। आता याला व्यवस्थित छान 2 ते 3 मिनिट आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत। तर इथे बघू शकता वाटणाला खूप छान असं तेल सुटलेलं आहे। अगदी तेल छान कडक गरम झालेलं असलं म्हणजे तेल छान लगेचच सुटते। तर त्यामध्ये आता आपण सुक्या मसाल्यांमध्ये टाकणार आहोत पाव चमचा हळद,
चवीनुसार लाल तिखट म्हणजेच लाल मसाला, तुम्ही जो साठवणुकीचा वर्षभरासाठी मसाला वापरतात, कांदा लसूण मसाला किंवा कुठला जो मसाला असेल तर तो तुम्ही यामध्ये टाकू शकता. जर तुम्ही लाल तिखटाचा वापर करत असाल तर त्यामध्ये थोडासा नंतर गरम मसाला टाका, म्हणजेच भाजीची जी टेस्ट आहे तर ती खूप छान येईल. या ठिकाणी माझा जो लाल मसाला आहे तर त्यामध्ये सगळे सुके मसाले वगैरे आहेत, त्यामुळे मग मी यामध्ये फक्त तोच मसाला टाकला. गरम मसाल्याचा मी या ठिकाणी वापर केलेला नाही आहे. तर आता सुके मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं परत तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. कांदे डायरेक्टली गॅसवरती भाजल्यामुळे काय होतं की भाजीची जी टेस्ट आहे तर ती छान स्मोकी फ्लेवर अशी येते आणि खायलासुद्धा, आणि जेव्हा आपण भाजी बनवतो तर तेव्हासुद्धा अगदी वेगळा सुगंध घरामध्ये येतो आणि चवीलासुद्धा अतिशय मस्त अशी लागते. तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू जो मसाला आहे तर त्याला छान असं तेल सुटतं आहे, पण अजूनसुद्धा आपल्याला एक छान असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा. मसाला छान फ्राय झाला म्हणजेच भाजीला खूप छान टेस्ट येते, म्हणजेच अगदी कच्चं असं लागत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जर तुम्ही भाजी करत असाल तर छान असा मसाला फ्राय होऊ द्यायचा. जर या स्टेजला तुम्हाला जर थोडंफार असं वाटत असेल की मसाला थोडासा खाली लागत आहे तर त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजेच पाव वाटी किंवा 1 चमचा 2 चमचे पाणी त्यामध्ये टाका, म्हणजेच मसाला खाली चिटकणार वगैरे नाही आणि परत छान असं तेल सुटेल. तर तुम्ही इथं बघू शकता मी थोडंसं पाणी त्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर लगेच मसाला जो आहे तर छान असं तेल सोडत आहे आणि मग त्यामुळे काय होतं भाजीला तेल जरी आपण कमी टाकलं भाजीमध्ये तरीसुद्धा भाजीवर खूप छान अशी तरी येते. तर 2 ते 3 मिनिटानंतर परत तुम्ही इथं बघू शकता परत छान असं अजून आणखी तेल सुटलं आहे मसाल्याला. तर आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं कोमट पाणी यामध्ये टाकायचं आहे. थंड पाणी जरी टाकलं तरीसुद्धा चालेल, पण थोडंसं कोमट जर पाणी त्यामध्ये टाकलं तर भाजीला जी उकळी आहे तर ती छान पटकन अशी येते. त्यामुळे मी थोडंसं कोमट पाणी यामध्ये टाकून घेतलं. सुरुवातीला 1 ग्लास भरून मी पाणी त्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून बघते. ज्या प्रकारे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. पण ही जी भाजी आहे तर याला थोडंसं पाणी जास्तच टाका, कारण की आपण जे वडे त्यामध्ये सोडणार आहोत तर त्यामुळे काय होतं की भाजीला नंतर थोडीशी थंड झाल्यानंतर दाटसरपणा जास्त येतो. त्यामुळे भाजी जी आहे तर ती थोडीशी करताना पातळ रस्सा करा, म्हणजेच ती जेव्हा तुम्ही खाल किंवा लगेच जेवण करायला जरी घेतलं तरीसुद्धा खूप घट्टसर अशी लागणार नाही. तर सुरुवातीला 1 ग्लास आणि त्यानंतर अर्धा ग्लास असं 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आणि आता चवीनुसार मीठ. तर जे डुबुक वडे आपण त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं आहे तर त्या अंदाजानुसारच रश्श्यामध्ये मीठ टाका, म्हणजेच खूप जास्त मीठ वगैरे असं होणार नाही. तर आता हे आपल्याला याची एक छान अशी उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये डुबुक वडे सोडायचे आहेत. तर पहिले आपण आता रश्श्याला छान अशी उकळी घेऊयात. गरम पाणी टाकल्यामुळे 2 ते 3 मिनिटांनंतर लगेचच मोठ्या गॅसवरती रश्श्याला छान अशी उकळी आलेली तुम्ही इथं बघू शकता. पण अजून थोडीशी छान खळखळ उकळी आली म्हणजेच जे आपण वडे टाकणार आहोत तर ते छान लगेचच असे वरती येतात. जर तुम्ही ते थंड रश्श्यामध्ये जर टाकले तर ते अजिबात व्यवस्थित होणार नाहीत आणि मग ते व्यवस्थित शिजतसुद्धा नाही. तर आता इथे तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आली. तर अशा प्रकारे जे आहे तर मी वडे त्यामध्ये सोडते. जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा ते टाकू शकता. तर थोडं करत म्हणजेच इकडून तिकडे ज्या ठिकाणी आपण टाकलेलं आहे तर त्या ठिकाणी न टाकता थोडं सगळीकडे हात फिरवून व्यवस्थित आपण ज्या प्रकारे भजे तळायला टाकतो कढईमध्ये अगदी सेम प्रोसेसने आपल्याला जे आहे तर हे वडे सोडून घ्यायचे आहेत. तर आता मी सेम प्रोसेसने सगळे वडे सोडून घेतलेले आहेत. तर काही वेळेस काय होतं की आपण इकडे तिकडे हात करतो त्यामुळे बारीक शेवांसारखे सुद्धा त्यामध्ये ते पडतात. अगदीच पूर्ण वडे असे बनत नाही. जर तुम्हाला तसं एकदम फास्ट जमत नसेल तर अगदी तुम्ही थोडंसं हे जे पीठ आहे तर थोडंसं घट्ट जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर आता सुरुवातीला आपल्याला बिलकुल अजिबात चमचा वगैरे यामध्ये टाकायचा नाही आहे. ज्यावेळेस ते वडे शिजून येतात डुबुक वडे तर ते ऑटोमॅटिक जो रस्सा आहे त्याच्यावरती येतात आणि मग त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर 2 तिथं बघू शकता जे आपण जर चमचा त्यामध्ये घातला तर ते अजिबात वरती वगैरे आलेले नाही आहेत. तर हळूहळू जे आहे तर भाजीला जशी छान उकळी येते आणि ते शिजतात तर बरोबर वरती यायला सुरुवात होते. सुरुवातीला जे वडे टाकलेले होते तर ते थोडेसे वरती आलेले तुम्हाला दिसत असतील, पण बाकी जे आहे तर ते आणखी आलेले नाही. तर आपण 2 मिनिटं याला छान अशी उकळी काढून घेऊयात. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सगळे वडे जे आहेत तर ते छान असे शिजून वरती आलेले आहेत. अगदी सहज आपण त्यामध्ये चमचा घातला की चमच्यामध्ये ते येत आहेत. त्यामुळे सगळे वडे या ठिकाणी आपले शिजून छान असे तयार आहेत. तर इथे अजून 1-2 मिनिटं आपण जी रस्सा आहे तर त्याला छान अशी उकळी काढूयात, म्हणजे जे वडे आहेत तर ते
छान असे आणखी शिजून जातील. या स्टेजला तुम्ही मोठा गॅस केला तरीसुद्धा चालेल, पण सुरुवातीला गॅसची जी फ्लेम आहे जेव्हा वडे टाकतो किंवा वडे टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती म्हणजे मीडियम गॅसवरतीच आपल्याला ते जे आहे तर छान असे वरती येऊ द्यायचे. तर इथे रश्श्याला आणि वडे जे आहेत तर ते छान वरती शिजून आलेले आहेत. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि छान असं त्यामध्ये कोथिंबीर टाकूयात आणि थोडंसं छान असं मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी तयार आहे मस्त अशी आपली खानदेश स्पेशल डुबुक वड्यांची भाजी. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.